नमस्कार. संस्कृती संवर्धन मंडळद्वारा संचालित कृषी विज्ञान केंद्र सगरोडीच्या अधिकृत चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रहो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की नुकताच स्पेनचा एक अभ्यास दौरा पार पडलेला आहे आणि त्या अभ्यास दौऱ्यामध्ये आपल्यातर्फे प्राध्यापक व्यंकट शिंदे सर जाऊन आलेले आहेत आणि त्यांनी स्पेनमधली शेती काय आहे याचा जवळून अनुभव घेतलेला आहे. तर मी सर्वप्रथम सरांचं आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. नमस्कार सर. सर, आपण नुकतंच अभ्यास दौऱ्यावर जाऊन आलात आणि स्पेनचा दौरा होता, एक विकसित देशातला तो दौरा होता. तर आपण आम्हाला सांगू शकाल की हा दौरा नेमका कसा होता आणि कशा पद्धतीने तो पार पडला? मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आजही लिंबूवर्गीय फळपिकांची लागवड केली जाते. आणि तसं जर विचार केला, आपल्याकडलं जे उत्पादन होतं आणि युरोपमधलं जे उत्पादन होतं ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. म्हणजे साधारणपणे आपल्यापेक्षा 5 ते 10 पट त्यांचं उत्पादन जास्त आहे. हा विचार करून आपल्या भागातल्या शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने एक स्पेनमध्ये लिंबूवर्गीय फळपिकांचं एक अभ्यास दौऱ्याचं आयोजन केलं होतं. आम्ही आठवडाभर त्या स्पेनमध्ये व्हॅलेन्शिया नावाचा जो प्रांत आहे, जो संत्रा लागवडीसाठी ओळखला जातो, त्या प्रांतामध्ये आम्ही गेलो होतो आणि खूप छान असं एक नियोजन होतं. तिथं सगळ्या शेतीचं सगळं आम्ही तिथे सगळ्या शेतांना सगळ्या भेटी दिल्या, सगळ्या प्रकल्पांना भेटी दिल्या, तिथल्या प्रक्रिया उद्योगांना भेटी दिल्या आणि एक खूप आता चांगलं काम त्या स्पेनमध्ये अशा ठिकाणावर चालू आहे. आता आपण जेव्हा शेती हा विषय घेतो तेव्हा शेतीविषयी आपण तुलनात्मकदृष्ट्या जेव्हा पाहतो तेव्हा स्पेनमधली शेती आणि भारतातली शेती यात काय प्रमुख फरक आपल्याला जाणवला? स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्पेनमध्ये फळपिकांची लागवड केली जाते. स्पेनमध्ये लिंबूवर्गीय पिकांसोबतच पिस्ता, बदाम आणि ऑलिव्हची लागवड मोठ्या प्रमाणावर स्पेनमध्ये केली जाते. आणि ते बटाटा आणि ज्याला आपण लेंटिल म्हणतो, मसूर अशी ठराविक आणि काही भाजीपाला. अच्छा. तर तो फक्त होतो. बाकी आपल्यासारखी इतर पिकं ह्याच्यामध्ये स्पेनमध्ये घेतली जातात. त्यांचं फळ पिकावर जास्त जोर असतो. आता ह्या शेतकऱ्यांबद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस आपल्याला अशा काय तुलनात्मक गोष्टी आढळल्या ज्या आपल्या शेतकऱ्यांपेक्षा स्पेनमधले शेतकरी काटेकोरपणे करत असतात? नक्कीच. कारण स्पेनमधले शेतकरी ना अतिशय काटेकोरपणे त्यांचं नियोजन असतं. त्यांचे लागवड तंत्रज्ञान, त्यांचा तंत्रज्ञानाचा वापर त्यांच्या शेतीमध्ये फार काटेकोरपणे, ज्याला आपण प्रिसिजन फार्मिंग म्हणतो, त्याचा वापर फार चांगल्या पद्धतीने स्पेनमध्ये ते शेतकरी करतात. याशिवाय स्पेनच्या शेतकऱ्यांचं जे काही तंत्रज्ञान आहे, मेकॅनायझेशन असेल किंवा त्यांचं लागवडीपासून काढणीपासून तंत्रज्ञान आहे, ते अतिशय ठराविक आणि साचेबद्ध आहे आणि त्याप्रमाणे त्यांचं वार्षिक नियोजन असतं. मला वाटतं प्रक्रिया उद्योगांवर सुद्धा स्पेनमध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये फळपिकांची लागवड होते, पण आपल्याकडे प्रक्रिया उद्योगावर जास्त आपण लक्ष दिलं नाही आहे किंवा देत नाही आहे. पण तिथे प्रक्रिया उद्योगावर लक्ष जास्त दिलं जातं. आणि तसं जर बघितलं तर भारत आणि स्पेनमधलं वातावरण असं काही फारसं काही वेगळं असं वाटलं नाही. उलट जमीन तर ती आपली जमीन त्यांच्यापेक्षा चांगली. जमिनीचा जर समजा आपण फरक बघितला, जसं आपण म्हणतो की जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तर आपल्या काही अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे सेंद्रिय कर्ब आपल्याकडे खालावत आहे, तर तो स्पेनच्या शेतीमध्ये कसा वाटतो? नाही, स्पेनच्या शेतीमध्ये त्यांच्या शासनाने ज्या काही निर्बंध घालून दिले. अच्छा. आणि त्याचं काटेकोरपणे ते शेतकरी त्याचं पालन करतात. एक तर म्हणजे त्यांच्याकडे तणनाशकाचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणात जो पूर्वी केला जायचा तो आता करत नाही. ग्लायफोसेटवर त्या देशामध्ये बंदी घातलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या शेतामध्ये जे काही तण उगवतं त्याचा ते मल्चिंगसाठी पण उपयोग करतात. ते तण मोठे झालं की ते कट करतात आणि त्याच ठिकाणी त्याचं मल्चिंग होतं. अगदी बरोबर. मल्चिंग होतं आणि त्याचं परत मग त्या आपोआपच्या जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन वाढतं. शेतीमध्ये वक्तशीरपणाला फार महत्त्व आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट जर वेळेवर झाली तर ते शेतीमध्ये आपल्या उत्पादनामध्ये त्याचा फरक दिसून येतो. मग आपल्या शेतीमध्ये आणि त्यांच्या शेतीमध्ये असा काय फरक जाणवतो की वक्तशीरपणा त्यांचा चांगला आहे आणि आपण थोडंसं मागे पडतो असं वगैरे? हे कसं आहे, त्यांची शेती आणि आपली शेती याच्यामध्ये खूप फरक आहे. ते फळझाडांची लागवड त्यांनी केलेली आहे, फळपिकांची शेती त्यांची असते. आणि आपण जी पिकं घेतो त्याच्यामध्ये मग सोयाबीन असेल, मूग उडीद असे पिकं असतात. त्या फळपिकांना, विशेषतः लिंबूवर्गीय पिकांना, त्यांचं जे पीक काढणीच्या नंतर त्यांचं जे ट्रेनिंग असेल किंवा प्रुनिंग असेल किंवा काढणी पश्चात तंत्रज्ञान असेल, त्या गोष्टी त्यांच्या ठरलेल्या असतात. दरवर्षी त्यांचं पीक निघाल्यानंतर त्यांना त्याचं ट्रेनिंग करतात. त्यांचं अतिशय महत्त्वाचं तंत्रज्ञान कोणतं आहे तर त्यांना दरवर्षी ते प्रुनिंग करतात झाडाचं. आणि त्या सगळ्या झाडाला सूर्यप्रकाशाची हवा भरपूर कशी मिळेल ह्याची ते काळजी घेतात. आणि त्यांच्या ज्या झाडाची जी उंची असते ते 8 ते 10 फुटापर्यंत असते. आपल्याकडे जर बघितलं तर 15-20 फुटापर्यंत झाडं उंच वाढली असतात. त्यांच्याकडे 8 ते 10 फुटापर्यंत झाडाची उंची ती मर्यादित ठेवतात. आपण दौऱ्यात गेला होता, आपल्याबरोबर खूप लोक असतील. आम्हाला तो एक अनुभव सांगा, म्हणजे कुठले लोक होते आणि तो आपला अनुभव कसा होता? खरं तर हा दौऱ्यामध्ये मुख्यतः
मराठवाड्यातील काही ठराविक 2-3 शेतकरी होते आणि विदर्भातले काही शेतकरी होते. नाशिकसारख्या सह्याद्री फार्म्समधले काही त्यांचे जे अध्यक्ष होते ते होते आणि त्यांचे काही ठराविक 4 शेतकरी पण होते. विशेषतः महाऑरेंज म्हणा किंवा सह्याद्री फार्म्स म्हणा, ह्या ज्या संस्था आहेत, हे जे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांच्या ज्या हे आहेत कंपनी म्हणून किंवा शेतकऱ्यांचे संस्था आहेत, तर त्यांचे काही प्रतिनिधी सोबत होते. त्याच्यामुळे हा एकंदरीत सगळ्या शेतीशी संबंधित सगळे लोक या अभ्यासावरशी निगडीत होते. खरं तर स्पेनमधलं वातावरण, भारतातलं वातावरण, त्यांच्या समस्या, आपल्या समस्या अशा काय फारशा वेगळ्या नाही आहेत. तिथे पण वातावरण बदलाचं फटका ते शेतकऱ्यांना बसत असते. पण त्यांचं जे नियोजन आहे किंवा ते घेत असलेलं जे पीक आहे त्याचं काटेकोर पद्धतीनं त्यांनी त्याचं नियोजन केलेलं असतं. मेकॅनायझेशनचा वापर केला तर तिथे लेबर फारसं तुम्हाला दिसणार नाही काम करताना. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या वेळेवर त्यांना करणं गरजेचं. सर्व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती. त्यांचं एक वैशिष्ट्य असं की त्यांच्याकडे जी लागवड केली असेल ना ती सगळी लागवड जवळपास 5 ते 6 फूट अशा उंच वरंब्यावर केलेली लागवड आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांनी HDPच्या मटेरियलचं मल्चिंग त्यांनी केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी ड्रीपचं त्यांनी वापर केलेला आहे. त्याच्यामुळे विशेष म्हणजे त्याच्यात काय आहे की आपण जमिनीमधले न्यूट्रिएंट्स कसे वाढवतो याच्याकडे वाढतील याच्यावर लक्ष देतो, पण ते त्यांच्या फळांमधले न्यूट्रिएंट्स कसे वाढतील याच्याकडे जास्त लक्ष देत असेल. त्याच्यामुळे काय की आपोआप त्या गोष्टी ज्या जमिनीमध्ये आहेत ते फळांमध्ये येतात. आता एक थोडासा वेगळा प्रश्न असा की आपण गडकरी साहेबांबरोबर या दौऱ्यात गेलो होतो, त्यांच्याबरोबरचा आपला अनुभव कसा होता? गडकरी साहेबांचं व्हिजन आणि शेतकऱ्यांच्या बद्दल काम करण्याची जी तळमळ आहे ती खूप वेगळी आहे. त्यांना असं मनातून वाटतं की जसं त्यांनी एक डोळ्यापुढे ठेवलं होतं की नाशिकमध्ये सह्याद्री फार्म्सने ज्या पद्धतीने सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र आणलं, आज त्यांचा जर विचार की 14-15 शेतकरी एकत्र आले आहेत. त्यांना सगळ्या सोयी मिळतात, सगळ्या सुविधा मिळतात, त्यांचे द्राक्ष असेल ते एक्सपोर्ट होतात किंवा त्यांचा भाजीपाला एक्सपोर्ट होतात. तशा पद्धतीनं संघटित असं जर काम आपल्याला करता आलं या मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी, तर त्याच्यापेक्षाही चांगलं काम एवढं काम आपल्याकडे होत आहे. कारण तेवढं पोटेन्शियल आपल्या भागामध्ये, आपल्या जमिनीमध्ये आहे. आपल्या लोकांच्याकडली जी जमीन होल्डिंग आहे ती जास्त आहे. ते शेतकरी एकत्र येऊन या गोष्टी करणं गरजेचं आहे. आजच्या काळाची गरज म्हटलं तरी चालेल की. आणि विशेष म्हणजे स्पेनमध्ये पण अशी त्यांच्या कमी जमीन असली 1 हेक्टर 2 हेक्टर शेतकरी, ते सगळे शेतकरी एकत्र आलेले आहेत. त्यांनी एकत्र येऊन त्यांचं गट स्थापन केलं आहे, त्यांचं कंपनी स्थापन केलेली आहे. ते त्यांच्या समस्यासाठी, त्यांच्या प्रॉब्लेमसाठी एकत्र येतात. सगळ्या गोष्टी एकत्र येऊन ते त्याचं प्रशिक्षण असेल किंवा त्यांना ज्या काही गोष्टी आवश्यक असतात ते त्या माध्यमातून ते एकत्र करत असतात. असं नाही आहे की आपण भारतामध्येच करतोय, तर ते त्यांनी एकत्र येऊन ते एक वर्षातून त्यांची जी फीस असते ती ठराविक फीस भरतात आणि त्यांना लागणाऱ्या ज्या काही सगळ्या गोष्टी त्यांच्या मार्फत ते करून देतात. म्हणजे तिथे पण संघटित आहेत शेतकरी आणि ते कदाचित संघटित शेतकरी आहेत म्हणूनच त्यांचं ते रिझल्ट आपल्याला मिळतात. म्हणजे एकंदरीत संघटनात्मक जर एक अप्रोच आपली असेल तर त्याचे रिझल्ट आपल्याला छान मिळू शकतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्पेनची शेती. स्पेन शेती आहे. ॲक्च्युली त्या ज्या काही जाती आहेत त्या जाती पण त्यांनी कॅलिफोर्नियाहून आणलेल्या आहेत. तिथे त्यांनी चांगलं डेव्हलप केले आहेत त्या जाती. त्यांचं रूट स्टॉक असेल किंवा ते काही तंत्रज्ञान असेल ते तिथे त्यांनी स्वतः डेव्हलप केलेलं आहे स्पेनमध्ये. अशा प्रकारचं तंत्रज्ञान आपण भारतात आणून करू शकतो का? नक्कीच करू शकतो. त्याच्यामध्ये फार काय असं म्हणजे तिथलं वातावरण आपलं वातावरण काही फार वेगळं नाही आहे. जमीन काय तशी काही फारशी वेगळं नाही. आपल्याकडे जमीन उलट आपल्याकडे चांगली जमीन आहे. आपल्याकडे पण तिथे पण काय जवळपास 7 ते 12-13 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्यांचं सरासरी तापमान असतं कमीत कमी, आणि जास्तीत जास्त 39 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान असतं ते आपल्याकडे पण असतं. आणि तशा ह्याच्यामध्ये आपण त्या ज्या व्हरायटी आहेत त्या आपल्याकडे पण चांगल्या सस्टेन होतील असं वाटतं. कारण असं वेगळं काही नाही आहे त्याच्यामध्ये. आणि आता आपण असा विचार केला जसं आपण सांगतोय की तिथल्या शेतकऱ्यांचं वातावरण आपलं वातावरण जवळजवळ म्हणजे एक मिळतं जुळतं आहे. तर आपण त्या दृष्टिकोनातून भविष्यातल्या संधीकडे जर बघितलं तर आपल्या शेतकऱ्यांसाठी काय संधी उपलब्ध होऊ शकते? त्यांच्या ज्या जाती आहेत त्यांची उत्पादन क्षमता आहे, त्याचं पोटेन्शियल तिथे खूप आहे. त्या जाती जर आपल्याकडे भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये जर आपण आणल्या आणि चांगल्या क्वालिटीचं प्लांटिंग मटेरियल जर आपल्याला मिळालं म्हणजे ते त्यांनी जर आपल्याला पुरवलं तर आपल्याकडे पण आपण खूप चांगल्या पद्धतीने हे काम करू शकतो. आपले पण शेतकरी कष्टाळू आहेत, काही चांगले शेतकरी आपल्याकडे पण आहेत. तशा पद्धतीनं आपण एक चांगलं काम इथं करू शकतो. आपल्याला आत्ता सुरुवातीला 1-2-3 वर्ष त्यांचे जे काही जाती आहेत आपल्याकडे विविध भागामध्ये आपल्याकडे त्याची लागवड केली जाणार आहे. 2-3 वर्ष त्याच्यावर अभ्यास केला जाणार आहे आणि 3 वर्षानंतर मग पुढे आपल्याला पुढच्या 10 वर्षाचा कशा पद्धतीने आपल्याला काम करायचं त्याच्यासाठी रोड मॅप आपल्याला करायचं आहे आणि तशा पद्धतीने काम आपल्याला सुरू केलेलं आहे. म्हणजे सह्याद्री फार्म्सच्या माध्यमातून हे सगळं होणार आहे का? नाही, ही कल्पना आहे नितीन गडकरी साहेबांची आणि त्यांनी सह्याद्री फार्म्सच्या सहकार्याने हा जो दौरा ऑर्गनाईज केला होता म्हणा किंवा तशा पद्धतीत त्याला त्याच्यातला सह्याद्री फार्म्सला ह्याच्यामधला अनुभव चांगला आहे. अनुभव चांगला आहे. मग त्यांना सोबत घेऊन जर अशा पद्धतीने आपण जर काही केलं की कुठे आपण काही ठराविक ठिकाणी जर लागवड केली अशा जातींची
आणि त्याला काय लागणारे जे तंत्रज्ञान असेल त्याचं पुरेपूर आपण ॲज इट इज जर आपण तिथे या भारतामध्ये या गोष्टी जर केल्या तर आपण पण आपल्या इथे त्याचं कसं परफॉर्मन्स होतं ते आपल्याला कळून येईल. त्यांनी तिथे पण सह्याद्री फार्म्समध्ये पण अशा पद्धतीने त्यांनी लागवड करायची ठरली. मराठवाड्यामध्ये पण आपल्याला आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये पण आपण अशा पद्धतीने आपल्याला काही लागवड करायचं आपण नियोजन करतो. हे जर झालं तर 3-4 वर्षामध्ये आपल्याला कळून की आपण पण अशा पद्धतीने तसं उत्पादन आपण घेऊ शकतो. कारण त्यांचं जे उत्पादन आहे जवळपास 70 टन प्रति हेक्टर उत्पादन आहे. आज आपल्याकडे जवळपास 5 ते 10 टन प्रति हेक्टर उत्पादन घेतात. एवढा मोठा फरक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एकंदरीत असं पाहायला गेलं तर आपण म्हणू शकतो की भविष्यामध्ये म्हणजे येत्या 3 ते 4 वर्षामध्ये संशोधन पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना एक उत्तम संधी चालून होऊ शकते नक्कीच की लिंबूवर्गीय फळपिकं जर त्यांनी लागवड केली तर ते त्या प्रक्रिया उद्योगासाठी देऊ शकतात आणि चांगल्या पद्धतीचं एक उत्पन्न मिळवण्याची संधी त्यांना भविष्यात चालून देऊ शकतो. होय. आता प्रक्रिया उद्योगावर शासनाचं धोरण म्हणणं जास्तीत जास्त प्रक्रिया उद्योग आपल्याकडे कसे उभे राहतील याच्यावर पण शासनाचं धोरण. नागपूरमध्ये पण परवाच रामदेव बाबांचं एक मोठं युनिट सुरुवात झाली आहे. सह्याद्री फार्मचं एक युनिट आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये पण सुरू झालं प्रक्रिया उद्योगावरचं. तर असे अनेक उद्योग आता आपल्याकडे हळू सुरू झालेले आहेत. शेतकऱ्यांनी थोडंसं फळपिकाकडे वळणं पण गरजेचं आहे. आणि अशा जर गोष्टी त्यांना जर उपलब्ध झाल्या की आपण असं जे चांगलं तंत्रज्ञान आपल्या लोकांना जर उपलब्ध करून दिलं तर नक्कीच आपले शेतकरी पण चांगले आहेत. आपल्या भागामध्ये पण अशाच पद्धतीने आपण सगळं प्रोग्रेस करू शकतो. आपल्या भागामध्ये पण आपण बदल लावू शकतो, घडवून आणू शकतो. शेतकऱ्यांची उन्नती जर आपल्याला जर साधायची असेल तर कुठेतरी फळपिकाकडे वळणं ही एक काळाची गरज आहे आणि आपल्याकडे त्या संधी उपलब्ध आहे. आपल्याकडे संशोधन आहे, आपल्याकडे त्या पद्धतीचं वातावरण आहे आणि त्या पद्धतीचं सगळ्या जाती देखील आपल्याला उपलब्ध होणार आहे. म्हणजे कृषी विज्ञान केंद्र सारख्या इन्स्टिट्यूट शेतकऱ्यांच्या सोबत आहे. आणि कृषी विज्ञान केंद्राची साथ असेल तर आपण नक्कीच शेतकऱ्यांची प्रगती साधण्यासाठी कृषी विभाग पण यामध्ये कृषी विभागाचाही एक महत्त्वाचा रोल त्याच्यामध्ये असेल. सर आता हे सगळं एकंदरीत पाहिल्यावर आपल्याला काय वाटतं आपण आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी काय एक सल्ला द्याल शेवटी जाता जाता की आपण कशा पद्धतीने आपल्या शेतीला चांगलं करू शकतो? एक तर म्हणजे मला असं वाटतं की आपण जे ते पारंपरिक जी पिकं घेत आलो ते पारंपरिक पिकं आपण जे घेत आलो ती पिकं आपण जर कमी करून हळूहळू आपण जर फळबागेकडे जर वळत गेलो तर आपल्या शेतकऱ्यांच्यामध्ये पण नक्कीच प्रगती होऊ शकते. पण त्याच्या दृष्टीने आपण बघत नाही. आजही आपण फळपिकांच्याकडे जसं आपण इतर पिकांकडे बघतो तसं फळपिकांच्याकडे बघत नाही. तर फळपिकांकडे जर आपण जास्त लक्ष दिलं तर त्याच्यामध्ये खूप छान संधी आपल्याला आहे. आणि जसे जसे प्रक्रिया उद्योग वाढत जातील तसे तसे शेतकरी पण आपण याच्याकडे वाढत जातील. शेतकऱ्यांचा प्रश्न मार्केटिंगचा असतो. मार्केटिंग जर त्याचा प्रश्न सॉल्व्ह झाला तर शेतकरी आपल्या फळपिकाकडे वळायला काय हरकत नाही. जसं आपण सांगितलं की मार्केटिंग आणि याची संधी आपण इथेच उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे शेतकऱ्याचा तो प्रश्न ऑटोमॅटिकच सोडवला जाईल. तर हा सर्व जो संवाद आपण साधत होतो स्पेनमधील शेती म्हणजे सर प्रत्यक्ष अभ्यास दौऱ्यात जाऊन आले, स्पेनमधील शेती पाहून आले आणि त्यांनी त्याच्यात काय आपल्या भारतीय शेतीमध्ये आणि स्पेनमधल्या शेतीमधला जो फरक आहे तो आपल्याला या ठिकाणी सांगितला. मला असं वाटतं की बऱ्याच साऱ्या गोष्टी या ठिकाणी या निमित्ताने आपल्या स्पष्ट झालेल्या आहेत. तरी देखील या शेती आणि भविष्यातील संधी ज्या आहेत त्याच्यावरती आपण वारंवार याच्यावरती मंथन करत राहू आणि